नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण काही महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहोत आणि आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात. तर तुमचंच काय, माझ्या जीवनातसुद्धा अशा काही वाईट गोष्टी घडतात आणि तेव्हा आपल्याला हेच वाटतं की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात आधी वाईट घडतं आणि चांगलं खूप कमी घडतं. तर आपल्यासोबतच असं का होतं? तर जर तुमच्यासोबत पण अशा काही गोष्टी घडत असेल तर मी पण काही सेवा करते ज्याने मला चांगला फरक पडतो आणि त्या सेवा मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. तर असा काही आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. तर चला आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या बाबतीमध्ये कधी कधी असंही घडतं की काही असेही लोक असतात की आता माझे पण अशा काही मैत्रिणी आहेत की ज्या म्हणजे अगदी देवाला मानतसुद्धा नाही. परिस्थिती ठीक आहे पण देवाला मानतच नाही किंवा देवाची पूजा करत नाही. आपण जेवढं म्हणजे मी पण एवढ्या सेवा करते, खूप काही सेवा करते मी पण, किंवा तुम्ही पण खूप काही सेवा करतात. तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत चांगलं कमी आणि वाईटच जास्त घडतं आहे, म्हणजे वाटतं. आणि कधी कधी असं वाटतं पण आपल्याला की आपण स्वामी महाराजांची एवढी सेवा करतो, पारायण करतो, आणि कधी कधी असं होतं. पण जेव्हा एखादं मोठं संकट येतं आपल्यावर, तर त्या संकटापासून जी व्यक्ती सेवा करत नाही आहे किंवा जी सेवेत नाही आहे, पण तिच्यावर जेव्हा संकट येतं ना, तिला कोणीच वाचू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. पण ते संकट जर तुमच्यावर आणि माझ्यावर जरी आलं तर आपण त्या संकटातून निघतो. तर मग तेव्हा आपण काय सांगतो, जेव्हा आपण घरी पण सांगतो किंवा आपल्यासोबत अशी काही मोठी गोष्ट घडलेली असते तेव्हा आपण आपल्या आईला सांगतो किंवा जे आपले फॅमिली मेंबर असतात तेव्हा आपण काय म्हणतो की बापरे, बरं झालं स्वामी महाराज आहेत म्हणून आपण स्वामी महाराजांचं एवढी सेवा करतो, म्हणून स्वामी महाराजांनीच आपल्याला मोठ्या संकटातून काढलं. पण ती व्यक्ती म्हणू शकते का असं? ती व्यक्ती नाही म्हणू शकत, कारण की तिने कधी देवाला म्हणजे देवाचं नावसुद्धा घेतलेलं नाही. काही लोक तर देव आहे नाही आहे यावर सुद्धा शंका निर्माण करतात. आणि स्वामी महाराजांवर तरच काही जणांचं तर असंच असतं की म्हणजे काही जणांचं असं आहे की येतात स्वामी सेवेमध्ये, असं नाही काही येतच नाही. पण स्वामी सेवेत आल्याच्यानंतर महाराजांवर विश्वास तोपर्यंतच दाखवतात की जोपर्यंत त्यांना काही अनुभव येत नाही. पण आपले काही स्वामी भक्त असे आहेत की वर्षानुवर्ष स्वामी सेवा करताय, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी उतार चढाव या गोष्टी चालूच असतात, पण त्यांनी स्वामी सेवा सोडलेली नसतात. आणि काही स्वामी भक्त असे पण आहेत की ज्यांनी सेवा करून सोडलेली पण आहे, पण काहीतरी जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार झालेला असतो की तो अनपेक्षित असतो. आणि तो चमत्कार झाल्याच्यानंतर त्यांना जेव्हा आपल्या कुणाच्या पण बाबतीमध्ये असं होतं की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण महाराजांना फक्त स्वार्थापोटी आपण स्वामी सेवेत आलेलो आहे, पण आपलं काम झालं नाही म्हणून आपण अगदी महाराजांची सेवा करणंसुद्धा सोडून दिलं. पण आपले महाराज काही आपल्याला विसरले नाही. आणि हा असा काही चमत्कार बघून अशी काही जीवनामध्ये मोठी गोष्ट घडलेली असते की ते अगदी आपले अश्रू थांबतसुद्धा नाही. तर अशा काही गोष्टी ज्या असतात ना, त्या फक्त आणि फक्त स्वामी भक्तांसोबतच घडतात. याचा अनुभव तुम्हीसुद्धा घेतलेला असेल. तर अशा वेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल ना की कधी कधी होतं असं की खूप दिवस झालेले असतात सेवा करून आणि त्या आशानेच तुम्ही सेवेमध्ये आलेले असतात आणि तुमच्या मनाला असं कुठंतरी असं वाटत असतं की आपल्या जीवनामध्ये सगळं वाईटच घडतं, कधी काही चांगलं घडतच नाही, आणि जेव्हा घडायला सुरुवात होते तर त्याला पण 1700 विघ्न येऊन जातात. एकदम अतिशय नाराज होऊन जातं आणि काही शब्दसुद्धा सुचत नाही, काहीच कळत नाही. त्यावेळेस मनसुद्धा लागत नाही की आपल्याला सेवासुद्धा करावीशी वाटत नाही. म्हणजे महाराजांच्या फोटोसमोर आपण बसलेलं असतो, पण कधी कधी आपलं मन इतकं नाराज असतं, आपण एवढं निशब्द झालेलं असतो की काहीच करावंसं वाटत नाही. मग कधी कधी ते दिवस पण असतात की इच्छा नसताना पण आपण स्वामी सेवेला बसतो. आपल्या मनामध्ये असतं की जसं काही ते आपलं काही रोजचं रुटीन आहे की जे करायचंच आहे आणि उरकायचं आहे आणि करायचं आहे म्हणजे. पण मग जेव्हा काही अशा गोष्टी घडतात ना आपल्यासोबत, चांगल्या गोष्टी घडतात थोड्याशा, मग तेव्हा आपल्याला असं आठवतं की आपण किती चुकीचं वागलेलं आहे. आपल्याला असं वाटलं की आपण सेवा करतोय, सगळ्या गोष्टी करतोय, पण महाराज आपल्याला काही प्रचिती देत नाही आहे. महाराज नुसती परीक्षा बघताय. आणि दुसऱ्यांचं बघा ना, कधी काही करत नाही, सेवासुद्धा करत नाही, तर देवाने त्यांना किती भरभरून दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी सगळं काही चांगलं आहे आणि सगळ्या वाईट गोष्टी काय आपल्याच नशिबात लिहिलेल्या आहे काय माहीत, काही चांगलं होतच नाही आहे. किती पण मरमर करा, किती पण मेहनत करा, सगळं काही करून थकलो आहे. आता खरंच काही करावंसं वाटत नाही. अगदी आपण या सिच्युएशनला येऊन पण आपण थांबून जातो.
म्हणजे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं, सगळ्यांच्याच बाबतीत होतं. असं कोणीच नाही की जे नसतंच. म्हणजे एखादा व्यक्ती असतो की तो सगळं काही म्हणताना की सगळं त्याच्या जीवनामध्ये काही त्रासच नाही, असा एखादा असू शकतो. पण बऱ्यापैकी ते सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये हे चढ उतार चालू असतात. तर हे जे संतुलन असतं ना की म्हणजे चढ उताराचं, की आपल्याला वाटतं की आता असं होतंय तसं होतंय आणि प्रत्येकाचे वेगवेगळे असे काही ना काही प्रॉब्लेम असतातच. तर अशा वेळेस फक्त एकच सेवा करायची, सांगते मी तुम्हाला, एकच सेवा. तर ती सेवा अशी असते की जेव्हा आपल्याला एकदमच म्हणजे जीवनामध्ये फक्त नैराश्यच वाटू लागले, की तुम्ही काहीतरी कोणती गोष्ट म्हणजे महाराजांसमोर व्यक्त झालेली, की तुम्हाला एखादी खूप मोठी इच्छा आहे किंवा तुमच्या मनासारखं तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत नाही आहे किंवा तुम्हाला वाटते की माझ्यासोबतच असं का घडतं आहे. तर जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी वाटायला लागतील ना, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला वाटायला लागतील ना, तर तेव्हा तुम्ही फक्त एकच करायचं की संकल्पयुक्त जे आहे ना, नामस्मरण करायला सुरुवात करायची फक्त. कारण आपण जेव्हा जितक्या वेळा महाराजांचं नाव घेतो, की आपण जर विचार केला की तसं तर आपण हे करत नाही की जपाचा कधी हिशोब नाही ठेवला पाहिजे, पण संकल्पयुक्त सेवा करतो म्हणून आपण तेवढं करू शकतो. तर आपण जर म्हटलं की मला 1.25 लाख, कोणी कोणी 10 लाखापर्यंतसुद्धा जप करतं. पण जे कोणी पण ही सेवा करतो ना, तर मग ते असं होतं की एकदमच इतकं नैराश्य असेल, नकारात्मक असेल, जीवनामध्ये खूप काही गोष्टींना सामोरे गेलेले असते आणि प्रत्येकाची वैयक्तिक काही पण अडचण असू शकते. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण त्यांच्यासाठी त्यांचं आयुष्य असतं ते. तर अशा वेळेस जर आपण एकदम हताश झालेलो आहोत आणि काही करायला सुचतच नाही आहे, मग त्यावेळेस एकच करायचं की जेव्हा आपल्याला वाटलं की फक्त संकल्पयुक्त नामस्मरण करायचं, की 1.25 लाख, 3.25 लाख, 5 लाख, 5.25 लाख, त्यानंतर तुम्हाला यथाशक्तीनं जेवढं जप करायला जमेल ना तेवढं करायचं. आणि ज्या दिवशी आपण जप करायला लागतो किंवा आपण संकल्पयुक्त सेवा जेव्हा करायला लागतो ही, तर तेव्हा बदल एकच होतं की ज्या गोष्टीसाठी तुम्ही तिथपर्यंत आले होते, म्हणजे की महाराजांची सेवेला सुद्धा लागलेले होते आणि तुमच्या जीवनामध्ये आता असं वाटतं की सगळं काही संपलेलं आहे, पण मग तुम्हाला तेव्हा ती प्रचिती अशी येते की तेव्हा तुम्हाला समजतं की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये झाली आहे तर का नाही झाली, किंवा होती आहे तर का होती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातात आणि हा अनुभव घेतल्याच्या नंतरच समजतं आपल्याला की आपल्या आयुष्यामध्ये काय नेमकं चालू आहे. तेव्हाच ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात. नाहीतर आपण असा विचार करतो की, आणि मनात येतंच, सगळ्यांच्याच मनात येतो की आपण खूप मरमर करतोय, खूप मेहनत करतोय, खूप अगदी मनापासून. आपण असं काही एवढं रात्रंदिवस सेवाच करत नाही असं काही नसतं. आपण सगळे आपल्या वेळेनुसार सेवा करतो. आपल्या महाराजांना थोडं जास्त नाही, 15-20 मिनटं, अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास देतो आपण आपल्या महाराजांना. पण आपल्या मनामध्ये हे एक मात्र आत्मविश्वास असतो की तुमच्या बाबतीमध्ये पण असं होतं का, की एक आत्मविश्वास तर आहे ना तुम्हाला, चला जाऊ द्या, माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालं नाही आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये जसं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस खूप मोठी गोष्ट होऊन जाते, अगदी होऊन जाते. कारण की तुम्ही त्याच व्यक्तींचं उदाहरण घेऊ देवाला भांडत असता, स्वामींना भांडत असता की बघा ना त्यांचं किती चांगलं आहे, बघा त्यांचं कसं आहे, कधी देवाचं नावसुद्धा घेत नाही किंवा देवाला अगदी देवासमोर डोकंसुद्धा टेकवत नाही, आणि मी दिवसभर बघा नुसतं देवदेव करत असते, दिवसभर स्वामींचं नामस्मरण करत असते, स्वामींचे पारायण करते, स्वामींची मी ही सेवा करते, मी ती सेवा करते. जेव्हा आपण ह्या गोष्टी धरूनच भांडतो आणि हे प्रत्येकाच्या मनामध्ये येणारच, तर तेव्हा आपल्या बाबतीमध्ये ठीक आहे, आपल्या काही इच्छा पूर्ण नाही होते किंवा काही होत नाही, आणि आपण तेव्हा एकच गोष्ट म्हणतो की जे आपल्या नशिबात आहे त्याच्या पुढं आपण जात नाही. पण जर नशिबाच्या पलीकडे काही होत असेल तर ते आपले महाराजच करतात. तर हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. पण कधी कधी असं होतं ना, तर मग तेव्हा तुम्ही ज्यांचे उदाहरण देऊन मनाला खाताय, स्वतःला प्रश्न करताय, महाराजांना प्रश्न करताय, तर त्यावेळेस त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये असा काही मोठा भूकंप आलेला असतो आणि खूप काही मोठं झालेलं असतं एकदमच. तेव्हा त्यांना समोरच्याला पण ते तर काही स्वतः सांगत नाही, पण काही गोष्टी काही लपत नाही, पण ते मोठं चांगलं झालेलं असतं. तर मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, बापरे बरं झालं आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडल्या नाही, असं असतं तसं असतं. मग तेव्हा आपण लगे मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागतो की नाही, बघा आपण स्वामी सेवा करतोय ना म्हणून आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात, नाही चांगलं झालं तर वाईट तर होत नाही ना, महाराज नेहमी आपल्या पाठीशी राहता. तर अशा ह्या गोष्टी असतात की आपल्यासोबत ह्या गोष्टी घडत असतात, पण आपल्या त्या लक्षात येत नाही. पण जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि कधी पण तोंडातला गेलेला शब्द काय तो वापस येत नाही. म्हणजे बाणातून निघालेला तीर वापस येतो का, नाही येत, तसंच आपलं असतं. मग त्यावेळेस खचून न जाता
आपल्यासोबतच ह्या गोष्टी घडतात, असं कुणासोबत पण गोष्टी घडत नाही या. तुम्ही कधी अनुभव घ्या ह्या गोष्टींचा, की तुम्हाला कधी कधी वाटतच असेल की आपण सगळं काही करतो, सगळी सेवा करतोय, काही प्रचिती येत नाही, काही येत नाही आहे, किंवा ज्याच्यासाठी सेवा केलेली आहे तर त्याच्या काही उलटच झालं आहे, त्याच्या काही विपरीतच झालं आहे, जे आपण स्वप्नातसुद्धा विचार केलेला नाही. पण त्याच्या काही दिवस थोडं थांबून तर बघा, थोडं पुढं जा. ते झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच बघा तुम्हाला काय अनुभव आलेला आहे आणि ते का झालं नाही आणि ते का होतं आहे, हे सगळं तुमच्या समोरच असतं आणि सगळं काही क्लिअर होऊन जातं. त्यामुळे कधी कधी होतं ना की आपण कळत न कळत स्वामी सेवेत येतो. कधी कधी असंही होतं की एखाद्या अशा व्यक्तीशी ओळख झालेली असते की त्याचं आपलं काही नातंच नसतं, काही म्हणजे काहीच नातं नसतं, पण मग तो पण स्वामी भक्त असतो, तुम्ही पण स्वामी भक्त असतात. मग एक स्वामी भक्त दुसऱ्या स्वामी भक्ताला का भेटतो? तर ह्या गोष्टी अशा असतात की त्या अचानक आपल्या समोर येतात. आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटलेली असतात, तरी पण आपण रडतच राहतो की नाही, माझं असं नाही झालं, माझं तसं नाही झालं. तर जर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे नेमकी अशी काही परिस्थिती तुमच्यासमोर निर्माणच होती आहे, वाटतंच आहे तुम्हाला, खूप काही खचून गेल्यासारखं वाटतच असेल, तर काहीच करू नका. फक्त ही एकच सेवा करा. कोणती? संकल्पयुक्त नामस्मरण. संकल्प घ्यायचा आणि त्याला काही असं हे नाही आहे की ह्या वेळेला करा, त्या वेळेला करा, काही पथ्य पाळा किंवा मग एका ठिकाणीच बसा. आता तुम्हाला माहीत असेल की ते आपण आता कंटिन्यू हे करू शकत नाही, माळ घेऊनच बसू शकत नाही, पण ते इलेक्ट्रॉनिकचं जे माळ जपचं जे आहे ना ते खूप चांगलं आहे. आपण बसल्या बसल्या पण आपल्याला काउंट होतं की आपण किती जप केलेला आहे, काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं काही होतं. तर असं नाही की आपण देवघरातच बसायचं आणि मग तिथं जप करायचा किंवा काही नाही आहे. कारण की नामस्मरण हे आपण आतून करतोय, आपल्या आत्म्यातून करतोय, की त्याला कोणती जागा नाही राहत किंवा काहीच नाही राहत. काही जण म्हणतात की बेडवर बसून जप करायचा नाही किंवा काही करायचं नाही आहे. हां, आपण तेवढी सेवा करतोय, पूजा करतोय ना, तर मग आपण तिथं बसूनच करतोय. पण नामस्मरण हे आपल्या सतत आपल्या मनामध्ये आहे ना, तर मग ते आपलं मन थोडी कुठं आहे, त्याला काही स्थिर आहे का? ते आपलं मन स्थिर नाहीच आहे ना. त्याच्यामुळे आपण कुठेही चालता फिरता बसता आपण आपलं नामस्मरण करू शकतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला मनामध्ये शंका येते की नाही, कोणीतरी मला सांगितलं होतं की इथे बसू नको, मग करू नको, तर त्यावेळेसच तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतात की कळत ना कळत तेव्हाच तुमच्या म्हणजे एकदम येऊन जातं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपली परीक्षा बघितलेली जाते आणि परीक्षेचे उत्तर आपल्याला स्वतःच भेटायला लागतं ना. जेव्हा आपल्या मनामध्ये शंका निर्माण आली तर त्याचं उत्तरसुद्धा आपल्याकडेच असतं, पण आपल्यालाच असं वाटतं की आपल्यासोबतच असं का होतं आहे आणि कशामुळे होते. तर तुमची पण मनस्थिती अशी असेल किंवा काही खूप मोठं संकट असेल ना, एखाद्या वेळेस असंही होतं की आता बऱ्याचशा म्हणजे ताई अशा असतात की त्यांना जे दादा ताई सेवा देतात, आपण त्यांचे नंबर देतो. आपण काही सेवा देत नाही जास्त वगैरे काही, कारण आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या असतील त्यांचं पण सेम तसंच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपण सांगू की बाबा ही सेवा करा, ती सेवा करा, तुम्हाला फरक पडेल. कारण मला आत्मविश्वास असतो की मी सेवा केली, मला फरक पडला होता, तर त्यांना 1001% त्यांना तो फरक पडणार. पण मला त्याबद्दल खरं काही असं म्हणजे जास्त माहीतच नाही आणि मी ती सेवा त्यांना देतच नाही. मग त्यावेळेस मी ताईंचा दादांचा नंबर त्यांना माझ्या वेळेनुसार देते. असं नाही की त्यांनी लगेच मेसेज केलेला असेल आणि मी लगेच त्यांना देईल. कारण की मी व्हॉट्सअप कधी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की दिवसातून 1-2दा व्हॉट्सअप म्हणजे ओपन करते, कंटिन्यू माझं काम चालू राहतं. तर व्हॉट्सअपकडे मी जास्त काही हे करत नाही, पण जेव्हा वेळ भेटेल तर ज्यांचं जसं असेल तसं मी त्यांना नंबर वगैरे करते. कुणाला ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करायसाठी मी लिंक देऊन टाकते. तर तेव्हा असंही होतं ना की तुम्ही खूप घाबरलेले असता, तुमची मनस्थिती खूप अशी हे झालेली आहे, समोरच्याने तुम्हाला उशीर केलेला आहे सेवा द्यायला. कारण ते पण आपल्यासारखेच असतात ना, ते त्यांच्या कामा करून आपल्याला सेवा देतात, दादांना विचारतात, मग तेव्हा दादा जेव्हा सांगतील तेव्हा ते सेवा देतात, त्यांच्या मनात पण ते काही करत नाही. तर मग अशा वेळेस जर तुम्हाला तेवढं पेशन्स नाही आहे, तेवढं तुमच्याकडे वेळ नाही आहे की आता काय चालू आहे, तर मी तुम्हाला सांगते की फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं फक्त नामस्मरण कंटिन्यू करत राहायचं मनातल्या मनात. तर त्यांचा रिप्लाय येईल तोपर्यंत किंवा मग ते तुम्हाला सेवा सांगतील तोपर्यंत. पण तुमची ही मोठी सेवा तर सुरू झालेली ना, महाराजांची अतिशय प्रिय सेवा सुरू झालेली आहे ना, ती नामस्मरण आहे. ती सेवा जेव्हा तुम्ही सुरू करताय तर तुम्हाला मार्ग हे मोकळे होणारच आहेत. आणि तुम्ही फक्त विश्वासाने कोणती गोष्ट करा. जिथे विश्वास असतो ना तिथे स्वामी महाराज आहेत. विश्वासावर सगळं काही असतं. पण खरंच तुम्हाला विश्वासच नाही आहे आणि तुम्ही समोरच्याची वाट बघताय, तर तुम्हाला साधी सिंपल ही सेवा पण तुम्ही सध्या सुरू पण केली ना, तर तुम्हाला मार्ग नक्कीच मिळतो. आणि मार्ग मिळाला म्हणजे पुढची वाटचाल आपली अगदी सोपी होऊन जाते. असं वाटत नाही की आता काय करू, कसं होणार, हे प्रश्न जे आहे ना आपल्यासमोर उभा राहत नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर पण मिळतात, मार्ग पण मोकळे होतात आणि आपली सेवा आपल्या हातून सेवा पण घडून जाते.
तर असा काही आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण जर काय अशा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला खरंच खूप फरक पडला असेल, तुमचं आयुष्य बदलून गेलं असेल त्या सेवेने, तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. कारण की तुमची एखादी सेवा असेल आणि ज्याने तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य बदललेलं असेल, तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर असं काही याचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.